Hello everyone. Today we are going to start with a new topic, that is a osseous system. What is a osseous system? It is related to bones. So all we know that our body's skeleton is made from bones. It constitutes the bony framework of the body. Bones and joints form the skeletal system of the body. Okay. Skeletal system मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? Bones and joints which are formed by the bones. There are 206 bones to make a strong, movable living framework of the body. किती bones आहेत आपल्या बॉडीमध्ये? 206 in an adult body and approximately 300 bones in a fetal body. It supports and protects softer, delicate tissues and organs, and they also form joints for the movement of the body. काय करतात ते? आतमधले जे काही ऑर्गन्स आहेत, सॉफ्टवेअर टिश्यूज आहेत, त्यांना ते प्रोटेक्ट करतात आणि दे ऑल्सो फॉर्म जॉईंट्स फॉर द मुवमेंट ऑफ द बॉडी. आणि त्याचे जे काही जॉईंट्स फॉर्म करतात ते बोन्स, ते कशासाठी उपयोगाला येतात? फॉर द रेग्युलर मुवमेंट ऑफ द बॉडी. फंक्शन्स कोणकोणते आहेत? फॉर्म सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी. ओके, जे काही आपण बॉडी उभी राहू शकते किंवा लोकोमोशन करू शकते, ते कशामुळे करू शकते? या स्केलेटनमुळे. सपोर्ट्स अँड प्रोटेक्शन ऑफ सॉफ्ट टिश्यूज अँड व्हायटल ऑर्गन्स. आतमधले जे काही सॉफ्ट टिश्यूज आहेत किंवा जे काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, लिव्हर, किडनीज, हार्ट, ते त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? दिस स्केलेटल सिस्टम मेड फ्रॉम द बोन्स. टू गिव्ह अटॅचमेंट टू मसल्स. So they give surface for the attachment of muscles. Formation of blood cells in the bone marrow. आता जे काय आपलं ब्लड फॉर्म होते ते कुठे फॉर्म होते? बोन मॅरो मध्ये. सो बोन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ ब्लड. स्टोरेज ऑफ मिनरल सॉल्ट्स लाईक फॉस्फरस अँड कॅल्शियम. जे काही मिनरल सॉल्ट्स आहेत, फॉस्फरस आणि कॅल्शियम, ते बोन्समध्ये स्टोअर होतात. जे काही पोरोसिटी असते बोन्समध्ये, तिथे ते स्टोअर होतात, जेणेकरून त्याला व्हाईटिश असा लुक येतो. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ बोन्स. These are classified by the structure. Either they are long, short, flat, irregular bones or sesamoid bones. So long bones, they are found in the limbs. जे काही आपले हात आणि पाय, तिथे आपल्याला लॉंग बोन्स दिसून येतात. इट कंटेन्स अ शाफ्ट अँड टू एक्स्ट्रीमिटीज. एक मध्ये शाफ्ट असतो आणि बाजूला 2 एंड्स असतात. इट ॲक्ट्स ॲज अ लिव्हर and help in various movements of the body. Next is short bones. They have no shaft, but they contain a spongy substance covered by a shell of compact bone. So त्यामध्ये शाफ्ट नसतो, पण स्पॉन्जी सबस्टन्स असतो, जो कशाने बनलेला आहे? कॉम्पॅक्ट बोनने बनलेला आहे. एक्झाम्पल लाईक स्मॉल बोन्स ऑफ रिस्ट अँड अँकल. नेक्स्ट इज फ्लॅट बोन्स. फ्लॅट बोन्स कुठे असतात? ते कंटेन 2 layers ऑफ कॉम्पॅक्ट बोन विथ अ स्पॉन्जी सबस्टन्स. कॉम्पॅक्ट बोनचे 2 लेअर आहेत विथ अ स्पॉन्जी सबस्टन्स इन बिटवीन. त्या दोघांमध्ये एक स्पॉन्जी सबस्टन्स असतो. एक्झाम्पल कुठे? पेल्विक बोन्स अँड स्कॅप्युला. स्कॅप्युला म्हणजे आपला जो बॅकबोन आहे बघा, सो तो. सो हे कसे आहेत? फ्लॅट बोन्स आहेत. नेक्स्ट इज इरेग्युलर बोन्स. ते डू नॉट फॉल इन एनी कॅटेगरी. एक्झाम्पल लाईक वर्टिब्रे अँड बोन्स ऑफ द फेस. नेक्स्ट इज सिजमॉइड बोन्स. These are small bones which develop in the tendons of muscles. Example like patella and knee joint. आता सिजमॉइड बोन कुठे फाउंड होतात? So generally these are small bones which develop in the tendons of the muscles. जे मसल आणि बोनला कनेक्ट करतात असे जे काही टेंडॉन्स आहेत, सो तिथे सिजमॉइड बोन्स आढळतात. एक्झाम्पल लाईक पटेला ऑफ द नी जॉईंट. जो आपला गुडघा आहे तो कशाने बनलेला आहे? सिजमॉइड बोन. स्ट्रक्चर ऑफ बोन. आता बोनचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. बोन इज द हार्डेस्ट ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू. इट कन्सिस्ट ऑफ कॉम्पॅक्ट बोन अँड कॅन्सलस बोन. हे आपल्याला आधी झालेलं आहे. कसं आहे त्यामध्ये? कॉम्पॅक्ट बोन इन द मिडल अँड कॅन्सलस बोन जो कसा आहे? पोरस आहे. कॉम्पॅक्ट बोन कसं आहे बघा? इट इज अ हार्ड अँड डेन्स. इट इज फाउंड इन द फ्लॅट बोन्स, इन द शाफ्ट ऑफ द लॉंग बोन्स अँड ॲज अ थिन कवरिंग ऑफ ऑल द बोन्स. पण मोस्टली फ्लॅट बोन्समध्ये असतो आणि लॉंग बोन्सच्या शाफ्टमध्ये आढळून येतो. नेक्स्ट काय? कॅन्सलस बोन. इट इज अ स्पॉन्जी इन अपीअरन्स. का स्पॉन्जी आहे? कारण त्याच्यामध्ये पोरॉसिटी आहे, विच इज फिल्ड बाय द calcium and phosphorus. It is found in the ends of long bones, in short bones and in between 2 layers of the compact tissue of the flat bones. आता मोस्टली एंड ऑफ द लॉंग बोन मध्ये असतो आणि परत इन शॉर्ट बोन्स अँड इन बिटवीन द 2 layers ऑफ द कॉम्पॅक्ट टिश्यू ऑफ फ्लॅट बोन्स. फ्लॅट बोन्स मध्ये कसं स्ट्रक्चर आहे? 2 layers आहेत कॉम्पॅक्ट टिश्यूचे आणि त्याच्यामध्ये स्पॉन्जी टिश्यू आहे. तो स्पॉन्जी टिश्यू कशाने बनलेला आहे? कॅन्सलस बोनने बनलेला आहे. ओके, स्ट्रक्चर बघा कसं आहे. कॅन्सलस बोन आहे जो कसा आहे? पोरस आहे. आउटर कवरिंगला काय म्हणतो आपण? पेरिओस्टेनम.
त्याच्यानंतर आतमध्ये आहे कॉम्पॅक्ट बोन, त्याच्या आतमध्ये मेड्युलरी कॅनाल आणि त्याच्या आतमध्ये एक पॉइंट आहे, त्यातलं काय नाव आहे न्यूट्रिएंट फोरामेन, जिथून आपल्याला काय भेटणार आहेत, न्यूट्रिएंट्स भेटणार आहेत. सो ग्रॉस स्ट्रक्चर ऑफ लॉंग बोन. अ लॉंग बोन हॅज अ 2 ends एपिफायसिस. जे एड्स आहेत जे कॅन्सरस बोनने बनलेले आहेत त्याला काय म्हणतो आपण, एपिफायसिस, कनेक्टेड बाय अ शाफ्ट विच इज कॉल्ड एज डायफायसिस. द आउटर मेम्ब्रेन कवरिंग द बोन इज पेरिओस्टेनम. आउटर कवरिंग जे आहे बोनची त्याला काय म्हणतो आपण, पेरिओस्टेनम. इट इज फॉलोड बाय द थिक लेअर ऑफ कॉम्पॅक्ट बोन. Inside this is the central medullary canal. Nutrient foramen is the opening through which arteries pierce the medullary canal. तिथून काय होणार आहे, आर्टरीज पास आउट होते आणि आर्टरीज काय प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण बोनला न्यूट्रिएंट्स अँड ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ द बोन. आता हे सर्वांना माहिती आहे की बोनमध्ये काय असते, हॅव्हर्शियन कॅनल असते, हॅव्हर्शियन सिस्टीम काम करते. हॅव्हर्शियन कॅनल विच लाईज ॲट द सेंटर, इट कंटेन्स ब्लड वेसल्स, नर्व्स अँड लिम्फॅटिक. हॅव्हर्शियन कॅनल मग काय प्रोव्हाइड करते, ब्लड, त्याच्यानंतर नर्व्स अँड लिम्फ. लॅमेले विच आर प्लेट्स ऑफ द बोन अरेंज कॅन सेंट्रली अराउंड द हॅव्हर्शियन कॅनल. सो हॅव्हर्शियन कॅनलच्या आजूबाजूला बोन्सचे काही प्लेट्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, लॅमेले, विच आर सेंट्रली अराउंड द हॅव्हर्शियन कॅनल. लॅक्युने विच आर द स्पेसेस बिटवीन द लॅमेले. दोन डिस्कच्या मध्ये जे काही स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, लॅक्युने. अँड दे कंटेन बोन सेल्स. त्या लॅक्युनेमध्ये काय आहे, बोन सेल्स आहेत. Canaliculi, which are the fine channels, they radiate between the lacunae and the central haversial canal. आता कॅनालिक्युले काय आहेत, these are the fine channels. ते कुठे प्रेझेंट आहेत, लॅक्युनेज मध्ये प्रेझेंट आहेत आणि सेंट्रल हॅव्हर्शियल कॅनल मध्ये प्रेझेंट आहेत. सो आता तुम्हाला सिस्टीम कळली असेल, काय सेंट्रल हॅव्हर्शियल कॅनल आहे, त्याच्या आजूबाजूला डिस्क आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, लॅमेले. त्या दोन लॅमेले म्हणजे किंवा दोन डिस्कच्या मध्ये जी काही स्पेस आहे त्याला म्हणतो आपण लॅक्युने. लॅक्युनेमध्ये कॅनालिक्युलाज आहेत, दीज आर द फाईन चॅनल्स अँड देज आर ऑल्सो प्रेझेंट इन द सेंट्रल हॅव्हर्शियल कॅनल. आता स्ट्रक्चर बघा बाजूला, एक सेंट्रल हॅव्हर्शियल कॅनल आहे कंटेनिंग ब्लड वेसल्स, नर्व्स अँड लिम्फॅटिक्स. देन आजूबाजूला जे काही डिस्क आहेत, बोन डिस्क आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, लॅमेले. सो त्या लॅमेलेमध्ये परत कॅनालिक्युलाज आहेत. कॅनालिक्युला काय आहेत, दीज आर द फाईन चॅनल्स इन द space between the two discs. So this is the microscopic structure of bone. So how the bone is developed? Formation of the bone is called the ossification. They are developed in two ways. आता ossification दोन गोष्टींमुळे होते. पहिले काय, some bones develop in sheets of fibrous tissue, that is intramembranous ossification. So कसे डेव्हलप होत आहेत, काही बोन्स आहेत ते शीट्स ऑफ फायब्रस टिश्यूच्या शीट्स मध्ये डेव्हलप होत आहेत. आणि सेकंड, अदर बोन्स डेव्हलप इन द बार्स ऑफ कार्टिलेज. कसे डेव्हलप होत आहेत ते, बार्स ऑफ कार्टिलेज मध्ये डेव्हलप होत आहेत, त्याला काय म्हणतो आपण, इंट्रा कार्टिलेजिनस ओसिफिकेशन. सो या दोन प्रकारे ते डेव्हलप होत आहेत. In both cases, bone cells called osteoblasts invade the area of ossification. Here the calcium salts are deposited to give the necessary hardness. आता जिथे सरफेस पोरस आहे तिथे काय डिपॉझिट होणार आहेत, कॅल्शियम सॉल्ट्स डिपॉझिट होणार आहेत. दिस प्रोसेस ऑफ बोन ऑकर्स बिफोर बर्थ. आता हे बर्थच्या आधी होतं. नेक्स्ट बघा, आफ्टर बर्थ द बोन ग्रोज फ्रॉम सर्टेन सेंटर्स इन इट. द सेंटर इन द शाफ्ट इज कॉल्ड डायफायसिस, जो काय कॉम्पॅक्ट बोनने बनलेला असतो. द टू सेंटर्स इन द एंड्स आर कॉल्ड एज एपिफायसिस. जे काही कॅन्सरस बोनने बनलेले आहेत इन द टू एक्स्ट्रीमिटीज, दे आर कॉल्ड एज एपिफायसिस. The layer of cartilage in between epiphysis and diaphysis is called as epiphyseal cartilage. जे कार्टिलेज एपिफायसिस आणि डायफायसिसच्या मध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण, एपिफायसियल कार्टिलेज. ते दोघांनाही बांधून ठेवण्याचं काम करतं. दिस इज ग्रॅज्युअली रिप्लेस्ड बाय बोन. आता हे एपिफायसियल कार्टिलेज आहे ते ग्रॅज्युअली कशामध्ये रिप्लेस होत आहे, बोनमध्ये. दिस रिप्लेसमेंट ऑकर टिल द एपिफायसिस अँड डायफायसिस युनाइट टू फॉर्म अ सिंगल बोनी स्ट्रक्चर. आफ्टर दिस ग्रोथ ऑफ बोन स्टॉप. सो सुरुवातीला काय होणार आहे, बिफोर बर्थ बघा काय होतंय, डेव्हलपमेंट दोन प्रकारे होते. पहिला आहे इंट्रा मेम्ब्रेनस ओसिफिकेशन, त्यामध्ये फायब्रस टिश्यूच्या शीट्स फॉर्म होत आहेत. आणि दुसरं आहे इंट्रा कार्टिलेजिनस ओसिफिकेशन, ज्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ कार्टिलेज फॉर्म होत आहेत. त्या दोघांमध्ये सुद्धा ओस्टिओब्लास्ट, ज्याला आपण बोन सेल्स म्हणतो, ते तयार होत आहेत. हिअर कॅल्शियम सॉल्ट्स आर डिपॉझिटेड टू गिव्ह द नेसेसरी हार्डनेस. आणि त्याचबरोबर तिथे कॅल्शियम सॉल्ट सुद्धा डिपॉझिट होत आहेत, जे काय करतं, बोनला हार्डनेस देण्याचं काम करतं. दिस प्रोसेस ऑफ बोन ऑकर्स बिफोर बर्थ. आता ह्या गोष्टी बर्थच्या आधी होत आहेत.
After birth, the bone grows from certain centers in it. The center in the shaft is called diaphysis. आता डायफायसिस आणि इपिफायसिस हे सुद्धा डेव्हलप व्हायला चालू होत आहेत आणि त्यामध्ये जे काही कार्टिलेज आहे, सुरुवातीला कार्टिलेज असतं, त्याला काय म्हणतो आपण, इपिफायसियल कार्टिलेज, जे डायफायसिस आणि इपिफायसिसला जॉईन करण्याचं काम करतं. सो दिस ग्रॅज्युअली रिप्लेस बाय द बोन. ते हळूहळू बोन मध्ये डेव्हलप होतं. दिस रिप्लेसमेंट ऑकर टिल द इपिफायसिस डायफायसिस युनाइट टू फॉर्म अ सिंगल बोनी स्ट्रक्चर. सो एक पूर्ण बोन फॉर्म होईपर्यंत हे डेव्हलपमेंट चालू राहतं. आफ्टर दिस ग्रोथ ऑफ बोन स्टॉप. नेक्स्ट इज विच आर द बोन्स इन अवर बॉडी. द स्केलेटन इज मेड फ्रॉम ॲक्सियल अँड अपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्सियल स्केलेटन मध्ये काय येतं, स्कल, वर्टिब्रल कॉलम अँड थोरॅसिक केज. स्कल मध्ये परत क्रेनियम अँड फेस. क्रेनियम मध्ये बोन्स कोणते आहेत, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल, टेम्पोरल, स्पेनॉइड अँड इथमॉइड. And on the face there are zygomatic, maxilla 1, nasal 2, lacrimal 2, vomer 1, palatine 2, inferior, concave 2 and mandible 1. Next are vertebral column. There are 7 cervical, 12 thoracic, 5 lumbar, 5 sacral which are fused together and 4 coccygeal which are also fused together. And in the thoracic cage there is a sternum and 12 pairs of ribs, manubrium, gladiolus and xiphoid process. In the appendicular skeleton there are shoulder girdle with upper limbs and pelvic girdle with lower limbs. Shoulder girdle मध्ये कोणकोणते आहेत, clavicle, then scapula, humerus, radius, ulna, carpels, metacarpals and phalanges. And in pelvic girdle, in the lower limbs there are innominate 2 containing a ilium, ischium and pubis, sacrum 1, femur 1, tibia 1, fibula 1, patella 1, tarsus 7, metatarsus 5 and phalanges 14. So these are all the bones containing in the skeletal system. So this is up to it. We will see one by one in the next lecture. Thank you.